तुझ्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वाईट क्षणाला मी क्षणात दूर करतो. तुला पाहून तर माझ्या मनात तू माझी पार्वती दिसतेस. मी महादेव आणि तू पार्वती. आपल्या मिलनाची वेळ जवळ आली आहे. तुझ्या आयुष्यातील संकट दूर करण्यासाठी आपल्याला दोघांचा संबंध होणे गरजेचे आहे. मात्र महिलेने या सर्व गोष्टी करायला नकार दिला. त्यावेळी मात्र बाबाने सावध पवित्रा घेतला. पण तिच्यामध्ये अडकलेलं मन काही निघायला तयार नव्हतं. आता काहीतरी उपाय करावा लागेल, त्याशिवाय ही राजी होणार नाही. म्हणून भोंदू बाबानं आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे. तुम्ही वेळ काढून माझ्याकडे या. तुमच्या आयुष्यात खूप वाईट प्रसंग चालू आहे. मी आतापर्यंत अनेकांच्या आयुष्यात प्रकाश टाकला आहे. त्यानुसार महिला झाली भोळी आणि पसरली तिनं भोंदू बाबा समोर झोळी. हीच संधी त्यानं साधली. लॉज गाठलं. तेथे आराम करा, मी आलोच पूजेची तयारी करून, असं म्हणून तो बाबा त्या ठिकाणून निघाला. तुम्ही तोपर्यंत काहीतरी थंड घेता का, असं ज्यावेळेस बाबांनी विचारलं त्यावेळेस महिलेने थंड घ्यायला हात पुढे केला. त्या बाबानं पेय दिलं आणि आयुष्याची राख रांगोळी झाली. तिला जाग आली तेव्हा अंगावर एकही कपडा नव्हता. नेमका प्रसंग कसा घडला आणि बाबा त्या महिलेच्या आयुष्यात कसा आला तेच आपल्याला या विशेष भागामध्ये पाहायचं आहे. सध्या सर्वत्र सोशल मीडियाचा जमाना आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. त्यानुसार विरंगुळा म्हणून त्याचा प्रत्येक व्यक्ती वापर करतो. त्याच्या माध्यमातलं जे फेसबुक आहे, जिथं रोज लाखो लोक एकमेकांना भेटतात, फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. पण या फेसबुकवर जर कोणी देवाचा दूत बनून तुमच्या आयुष्यात आला तर तुम्ही वेळेत सावध व्हा. कारण पुण्याच्या मांजरी परिसरात एका भोंदू बाबांना अध्यात्माच्या नावाखाली असा काही सापळा रचला की ज्यामध्ये एका विवाहितेला आपलं आयुष्य उद्ध्वस्त करावं लागलं. तो स्वतःला महादेवाचा भक्त म्हणायचा, उपासनेचे धडे द्यायचा, पण त्याच्या मनात वासनेचा भस्मासूर दडला होता. नेमका कोण आहे हा ऋषिकेश वैद्य आणि त्याने कसा रचला हा पार्वती बनवण्याचा बनाव, हे सुरू होते 2 वर्षापूर्वी. ऑक्टोबरचा महिना होता. ऋषिकेश वैद्य नावाच्या एका व्यक्तीची या पीडित महिलेशी, आपण कामिनी नाव या ठिकाणी काल्पनिक स्वरूपात वापरलेलं आहे, फेसबुकवर ओळख झाली. ऋषिकेश हा दिसायला सुशिक्षित आणि विचाराने अत्यंत धूर्त होता. चेहऱ्यावर चैतन्य होतं, खूप विद्वान दिसत होता. त्याने हळूहळू कामिनी त्याच्या संपर्कात घ्यायला सुरुवात केली. दोघांचा सुरुवातीचा संपर्क तर साध्या स्वरूपात होता. कामिनी त्याच्या बोलण्याला बोलू लागली होती. त्यानंतर ऋषिकेशाने कामिनीचा विश्वास संपादन करायला सुरुवात केली. त्याच्याविषयी कामिनीला भरपूर काही सांगितलं. आजपर्यंत माझ्याकडे भरपूर लोक आलेत. त्यांनी त्यांचं आयुष्य सुंदर करून घेतलं आहे. त्यांच्या जीवनातील अडचणी खूप प्रमाणात दूर झालेल्या आहेत. वाटलं तर मी त्यांचे मोबाईल नंबर सुद्धा तुम्हाला देतो. ऋषिकेश याच्या मनात कामिनीचा फोटो पाहून वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण होऊ लागली होती. कामिनीचं बोलणं आणि वयाचा विचार करून कामिनी आपल्या जाळ्यात अडकू शकते याची ऋषिकेश याला खात्री पटली होती. काही दिवसांचा कालावधी निघून गेल्यानंतर कामिनी ऋषिकेश याला आपला गुरु मानू लागली. कारण ऋषिकेश याने कामिनीला वश करायला सुरुवात केली होती. घरातील प्रत्येक संकट कामिनी ऋषिकेश याला सांगू लागली. ऋषिकेश यांनी कामिनीची अडचण लक्षात घेतली होती. आता तो कामिनीवर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी तयार होऊ लागला होता. कामिनी ज्या पद्धतीने सांगते त्यातून एक मार्ग काढायला ऋषिकेशने सुरुवात केली. ज्या पद्धतीने तो मार्ग काढत होता त्या प्रत्येक मार्गाला कामिनी दाद देत होती. ज्या पद्धतीनं भोंदूबाबा सांगेल तसं कामिनी करू लागली होती. आता कामिनी आपल्या ताब्यात येत असल्याचा अंदाज जेव्हा ऋषिकेश बाबाला आला तेव्हा त्याने, मी महादेवाचा मोठा भक्त आहे, मला महादेवाची गुप्त उपासना कशी करायची हे माहिती आहे, असं सांगून त्या कामिनीला अध्यात्माच्या जाळ्यात त्यानं ओढलं होतं. मी महादेव आहे, तू माझी पार्वती आहे, अशा शब्दात त्यांनी त्या कामिनीचं मन वळवायला सुरुवात देखील केली होती. महाराज एवढे सारे काही सांगत आहेत म्हणजेच खरोखरच त्यांच्यामध्ये महादेवाची शक्ती आहे. ज्या पद्धतीने ऋषिकेश सांगत होता त्याच्यावर सर्व कामिनीचा विश्वास बसला होता. पण श्रद्धेपोटी त्या कामिनीला यामागचा क्रूर हेतू तिच्या कधीही लक्षात आला नाही. कामिनी आपला प्रत्येक शब्द ऐकते हे जेव्हा भोंदू बाबाच्या लक्षात आलं तेव्हा त्याने कामिनीला पुण्यात भेटायला बोलावलं आणि कामिनीचे शरीर पाहून भोंदू बाबाच्या मनातील इच्छा पूर्ण होईल असं त्याला वाटत होतं. त्यानुसार कामिनी त्याच्या घरी पोहोचली होती.
आणि त्यानुसार तो कामिनीला जवळ घेण्याचा प्रयत्न करत होता. तिच्याजवळ बसला, काही मंत्रही म्हणाला, अंगावर हातही टाकला. मी महादेव, तू पार्वती, हीच वेळ आहे आपल्या एकत्र येण्याची. तुझ्या आयुष्यात मी प्रकाश पाडणार. जसा जसा भोंदू बाबा अंगावर हात फिरवत होता त्याच वेळी कामिनीच्या लक्षात आलं होतं की हा आपल्या शरीराशी खेळत आहे. कामिनी तडकन उठली आणि हे जे चालू आहे हे मला अजिबात मान्य नाही. तुम्ही मला मंत्र द्या, मी ते मंत्र पाठ करते, असे म्हणून कामिनी त्या ठिकाणाहून निघून गेली. या ठिकाणी भोंदू बाबाचं अर्धवट काम झालेलं होतं. तो संतापला होता, मनात चीड आलेली होती. त्यानंतर पुन्हा भोंदू बाबानं कामिनीशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण कामिनीने सुरुवातीलाच नकार दिला. पण ती पुन्हा बाबाच्या आहारी गेली. अध्यात्माच्या गप्पा मारता मारता ऋषिकेशनं कामिनीला पुन्हा मांजरी बुद्रुक परिसरातील एका लॉजवर बोलावलं. तिथे आपल्याला मोठी पूजा करायची आहे असं त्याने तिला भासवलं. कारण भोंदू बाबाला राहिलेलं अर्धवट काम पूर्ण करायचं होतं. कामिनी सर्व करण्यासाठी नकार देत होती, पण पुन्हा भोंदू बाबानं तिला जाळ्यात ओढलेलं होतं. कामिनी देखील आयुष्यात सुखाचे दिवस यावे म्हणून मांजरीतील त्या लॉजवर पोहोचली होती. त्यावेळेस महाराज जो भोंदू बाबा होता हा म्हणाला, तुम्ही इथेच बसा, मी पूजेची तयारी करतो. तुम्ही अगोदर थंड पेय घ्या. ऋषिकेशने तिला एक पेय दिलं आणि त्या भोंदू बाबाला बोलत असतानाच कामिनी ही चक्कर येऊन खाली पडली. त्या लॉजच्या बेडवर कामिनी बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. बाबाला जे पाहिजे होतं ते आता मनसोक्त करता येत होतं. याच संधीचा फायदा घेऊन या नराधम बाबानं तिच्यावर अमानुष अत्याचार केला. महाराज जरी असला तरी त्याच्या अंगाची जी आग होती त्याने कामिनी जमून शांत केली. मात्र हा बाबा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने सर्व हे करत असताना मोबाईलवर शूटिंग घेऊन ठेवली होती. त्या ठिकाणचे छायाचित्र देखील काढले होते. अश्लील कृत्याची फोटो आणि व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलं होतं आणि अंगावर कपडे घालून पूजा करण्याचं नाटक करून तो त्या ठिकाणी खाली बसला होता. जेव्हा कामिनी शुद्धीवर आली तेव्हा तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. कामिनी घाबरून गेली. तिच्याबरोबर काय झालं हे तिलाही कळालं नव्हतं. पण भोंदू बाबांना तुम्ही स्वतःच्या अंगावरील सर्व कपडे काढल्याचं सांगितलं. मी तर पूजेमध्येच मग्न होतो. आता तुमच्या आयुष्यात अडचण येणार नाही हा तो भोंदू बाबा कामिनीला सांगत होता. पण कामिनीला तिची अवस्था पाहून राग आला होता. तिने भोंदू बाबाला धमकी द्यायला सुरुवात केली. तिला सर्व कळालं होतं तिच्याबरोबर काय झालंय. ती असं देखील म्हणाले की मी पोलिसात तक्रार देणार आहे. असं म्हणताच त्या ठिकाणाहून ती बाहेर पडणार तेवढ्यात भोंदू बाबानं आपला खरा चेहरा दाखवायला सुरुवात केली. कामिनी, हे फोटो बघ. जर कोणाला काही सांगितलं तर हे फोटो व्हायरल करेल, हा व्हिडिओ व्हायरल करेल, अशा प्रकारची धमकी त्याने कामिनीला दिली. याच फोटोच्या जोरावर, व्हिडिओच्या जोरावर भोंदू ऋषिकेश हा कामिनीला ब्लॅकमेल करायला सुरुवात करू लागला. कामिनी आता पुरती अडकली होती. याविषयी घरी जर कळालं तर घरचे लोक मला हाकलून देतील म्हणून कामिनी शांत राहिली. पण त्यानंतर भोंदू बाबाने तिला पुन्हा वसई येथील लॉजवर बोलून घेतलं. लॉजवर बोलून घेतल्यानंतर त्या ठिकाणी देखील त्याने ज्या पद्धतीनं पुण्याच्या मांजरी लॉजवर केलं होतं अगदी त्याच पद्धतीने त्या वसईच्या हॉटेलमध्ये त्याने आपली मनोकामना पूर्ण केली. ज्या ज्या ठिकाणी ऋषिकेश बाबा बोलत होता त्या ठिकाणी कामिनी स्वतःहून जात होती आणि हा भोंदू बाबा त्याचं कार्यक्रम उरकून घेत होता. अंगात बाबाचे वस्त्र परिधान केले असले तरी कामिनी पुढे सर्व वस्त्र गळून पडत होते. ऑक्टोबर पासून आजपर्यंत वारंवार शरीर संबंध बाबा प्रस्थापित करत होता. जवळपास 2 ते 2.5 वर्ष हे सर्व तो कटकारस्थान करत होता. कामिनी एका मानसिक आणि शारीरिक यातना सहन करत होती. पण अशोक खरात याचं प्रकरण जेव्हा उघड झालं आणि कामिनीच्या मनात अन्याय सहन करण्याची सीमा देखील ओलांडली गेली आणि पार झाली. ज्या पद्धतीनं नाशिकमध्ये जेव्हा कॅप्टन अशोक खरात या भोंदू बाबाचं कारनामे उघड झाले आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या तेव्हा या कामिनीला देखील हिंमत मिळाली. तिनं ठरवलं होतं की आता गप्प बसायचं नाही. तिने सर्वात आधी वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्या ठिकाणी धाव घेतल्यानंतर त्या ठिकाणी 0 नंबरने तिने गुन्हा दाखल केला. त्यानंतर हे प्रकरण मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग देखील करण्यात आलं. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबासाहेब निकम यांनी या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून घेतलं. सध्या ज्या पद्धतीनं खराचं प्रकरण आहे त्याच पद्धतीचं हे देखील प्रकरण होतं. ऋषिकेश वैद्य विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि या ठिकाणी कामिनीला न्याय मिळेल तो मिळेल, परंतु एक बाबा पुन्हा अडकला आहे. मित्रांनो, सोशल मीडिया हे एक दुधारी क्षेत्र आहे.
कोणी महाराज भक्त किंवा गुरु बनून तुमच्याशी संपर्क साधत असेल तर त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. ऋषिकेश वैद्य सारखे बंधू लोक समाजात फिरत आहेत. अशा नराधमांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणातील पीडिता जी आहे तिने दाखवलेली हिंमत खरंच कौतुकास्पद मानावी लागेल. परंतु 2 वर्षे तिने सहन केलं, सर्व काही त्या बाबासारखं ऐकलं. मात्र शेवटी एक प्रकरण उघड झालं. त्यामुळे कामिनीला देखील आता न्याय मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं? फेसबुकवरील ओळखीवर किती विश्वास ठेवावा? कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि पाहत राहा क्लिक टू न्यूज. सतर्क राहा, सुरक्षित राहा. मित्रांनो, यामध्ये आपल्याला कोणाला बदनाम करायचं नाही, परंतु ज्या पद्धतीचं भोंदूगिरीचं सध्या पेव फुटले आहेत हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि महिलांवरील अत्याचार देखील थांबले पाहिजेत. एवढंच ही घटना सांगण्याचा हेतू आहे. तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.